जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, कळसुबाई जीके सेंटर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। एक वर्षापासून पेसा क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थी हा ज्या केसच्या हेअरिंगची वाट बघत आहे की आज तरी आम्हाला न्याय भेटेल, अशा पेसा केसची सुप्रीम कोर्टामध्ये आजसुद्धा सुनावणी झालेली नाही आणि सुप्रीम कोर्टाने उद्याची म्हणजे 25/9/2024 ही नवीन डेट देण्यात आलेली आहे। एक प्रकारे हे सुप्रीम कोर्ट तारीख पे तारीख देऊन आदिवासी मुलांच्या आयुष्याशी खेळत आहे आणि हे महाराष्ट्र शासनसुद्धा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा गैरअर्थ काढत केवळ पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांनाच नियुक्तीपासून वंचित ठेवले आहे। हा आदिवासी समाजावर, आदिवासी मुलांवर जाणून बुजून करण्यात आलेला अन्याय आहे। जर उद्या पेसा केसची हेअरिंग जर झाली नाही आणि सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय देऊन जर केस डिसमिस केली नाही तर सुप्रीम कोर्टाच्या हेअरिंगची वाट बघणे हा पर्याय असणार नाही। कारण येणाऱ्या 9-10 दिवसामध्ये कधी पण आचारसंहिता लागू शकते। त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की उद्या तरी आम्हाला न्याय द्या। कारण एक वर्षापासून पेसा क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थी या हेअरिंगची आतुरतेने वाट बघत आहे की आज तरी आम्हाला न्याय भेटेल, उद्या तरी आम्हाला न्याय भेटेल। परंतु सुप्रीम कोर्ट केवळ तारीख पे तारीखचा खेळ खेळून आदिवासी मुलांच्या आयुष्याशी खेळत आहे। कारण या मुलांचं ऑलरेडी 1 वर्ष वाया गेलेलं आहे, याची भरपाई कोण भरून देणार? कारण पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी मुलांना नियुक्ती देताना राज्य शासनाने कोणत्याही प्रकारची सुप्रीम कोर्टाची परवानगी घेतलेली नाही आणि केवळ आदिवासी मुलांचीच नियुक्ती थांबवलेली आहे। त्यामुळे हा एक प्रकारे बघायला गेल्यास हा खूप मोठा आदिवासी मुलांवर अन्याय होत आहे। हे सुप्रीम कोर्ट असेल, सरकार असेल, एक प्रकारे जवळची तारीख देऊन एक प्रकारे वेळ काढूपणा करत आहे। तुम्ही इथे बघू शकता 24/9/2024 आजची डेट लिस्टेडसुद्धा झालेली होती, परंतु या केसचा सिरियल नंबर 311 होता आणि इथपर्यंत नेहमीप्रमाणे आज देखील हेअरिंगचा नंबरच आलेला नव्हता। त्यामुळे सुप्रीम कोर्टमध्ये सुनावणी झाली नाही आणि सुप्रीम कोर्टाने आता आपल्याला नवीन तारीख 25/9/2024 म्हणजेच उद्याची डेट दिलेली आहे। तुम्ही ते स्टेटस पण बघू शकता, पेंडिंग मोशन हिअरिंग ऑर्डर इनकम्प्लीट मॅटर्स नॉट टेकन अप नॉट टुडे टू रिटेन इट्स पोझिशन डेट 24/9/2024 म्हणजे आज देखील हेअरिंगचा इथपर्यंत नंबरच आलेला नव्हता। त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये हेअरिंग झालेली नाही। तुम्ही ते बघू शकता आजच्या पेसा केस हेअरिंगचं स्टेटस। कोर्ट नंबर 1 मध्ये आपली पेसा केस हेअरिंग होणार होती, तिचा सिरियल नंबर हा 311 होता। आपण चेक करूया। इकडे खाली आल्यानंतर तुम्ही इकडे खाली आल्यानंतर बघू शकता 292 वाली केस डिस्पाससुद्धा झालेली आहे। या केसची हेअरिंगसुद्धा झालेली आहे, इथे चेक करू शकता। म्हणजे आपण एक अंदाज लावू शकता 292 पर्यंत आज हेअरिंग झालेले आहेत। तुम्ही ते 295 सिरियल नंबर बघू शकता। यांनासुद्धा उद्याची डेट देण्यात आलेली आहे 25/9/2024। आता आपली पेसा केस बघूया। इथे बघू शकता 311 नंबरला आपली पेसा केस हेअरिंग होणार होती। सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र। पेटिशनर वकील कोण आहेत? ईशान जॉर्ज आणि रिस्पॉन्डंट वकील कोण आहेत? आदित्य अनिरुद्ध पांडे। त्यामुळे आज देखील इथपर्यंत हेअरिंगचा नंबरच आलेला नव्हता। त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये पेसा केसची हेअरिंग झालेली नाही आणि उद्याची डेट आता आपल्याला त्यांनी 25/9/2024 दिलेली आहे। आणि जर उद्या पेसा केसची हेअरिंग झाली नाही तर आपल्याला आता भूमिका बदलावी लागणार आहे। राज्य शासनाने या पेसा क्षेत्रातीलच बिगर आदिवासी मुलांना नियुक्ती देताना सुप्रीम कोर्टाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही आणि सुप्रीम कोर्टाने पण कुठे पण म्हणलेले नाही की पेसा भरतीला स्थगिती द्या। ते देखील या राज्य शासनाने केवळ आदिवासी मुलांचीच नियुक्ती थांबवलेली आहे। काल मुंबईमध्ये जी सर्वपक्षीय आमदारांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक पार पडली, या बैठकीमध्ये काय निर्णय झाला याबाबत आपण बोलणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता आज झालेल्या मुंबईच्या बैठकीत पेसा भरती, धनगर आरक्षण आणि 12,500 या 3 विषयावर मुख्यतः करून लोकप्रतिनिधींची साधक बाधक चर्चा झाली आणि आज रात्री
प्रमुख लोकप्रतिनिधी नियोजन करून मग विद्यार्थी कोर कमिटीला कळवणार आहेत व आपले आंदोलनाची राज्यव्यापी दिशा काय असेल हे सांगणार आहेत। त्याचबरोबर पेसा व विशेष भरती कशी आचारसंहितेच्या अगोदर होईल यावर निर्णय घेणार आहेत। सध्या आपले आमदार वर्षा बंगल्यावर सीएमच्या भेटीला गेलेत, आल्यावर नियोजन कळवणार आहेत। जसं आम्हाला माहीत होईल तसं कळू। प्रत्येक समाज बांधव तयार राहायचं आहे आंदोलनाच्या तयारीत। म्हणजे काल जी मुंबईमध्ये बैठक झाली, आपले काही लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांशी भेटणार होते आणि पेसावरती असेल आणि 12,500 पदांची विशेष पदभरती असेल, ही आचारसंहितेच्या पूर्वी कशी पूर्ण करता येईल याबाबत चर्चा करणार होते। त्यामुळे पुढील भूमिका काय असेल याबाबत तुम्हाला लवकरच कळवले जाईल। तुम्ही ते बघू शकता, 13 जिल्ह्यांच्या पेसा क्षेत्रातील 7,699 पदे रिक्तच, म्हणजे या 13 जिल्ह्यांमध्ये पेसा क्षेत्रामध्ये जवळपास 7,500 पदे रिक्त आहेत। तुम्ही ते बघू शकता, 1 वर्षापासून सुनावणीच नाही। लास्ट सुनावणी ही 13 ऑक्टोबर 2023 रोजी झाली होती आणि लवकरच पुढच्या महिन्यामध्ये या सुनावणीला देखील 1 वर्ष पूर्ण होईल। तरी देखील सुप्रीम कोर्टाने आत्तापर्यंत एकही हिअरिंग घेतली नाही आणि तेव्हापासून या आदिवासी मुलांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत। यामुळे शासकीय योजना देखील या पेसा क्षेत्रामध्ये कोलमडल्या आहेत। त्यामुळे राज्य शासनाने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे। तुम्ही ते बघू शकता, बिगर आदिवासी उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीनस्थ राहून नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत। यातून केवळ आदिवासी उमेदवारांनाच वगळण्यात आलेले आहे। बिगर आदिवासींना नियुक्त्या देताना न्यायालयाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही, हे विशेष आहे। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टच्या हिअरिंगची वाट न पाहता आपल्याला आता पुढची भूमिका बदलावी लागणार आहे आणि या शासनाला धडा शिकून आणि आचारसंहितेच्या पूर्वी या पेसा क्षेत्रातील मुलांना नियुक्त्या भेटल्या पाहिजेत। आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। धन्यवाद।